नमस्कार, मी श्रोते राहुल. आजची बात या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1.25 तास चर्चा झाली. एकनाथ शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असं महाजन यांनी सांगितलंय. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीयेत अशी प्रतिक्रिया सुद्धा यानंतर गिरीश महाजन यांनी दिली. तर एकनाथ शिंदेंवर घरीच उपचार आहेत, त्यांना सलाईन लावलेला आहे अशी माहिती सुद्धा गिरीश महाजन यांनी दिली आहे. उद्यापासूनच एकत्र कामाला सुरुवात करू असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो. तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत. त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही. पण आज मुद्दाम म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मनभेद आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही. अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे, आपण मी बघितलं स्वतः. पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील. आम्ही सर्व एकत्रच आहोत. आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही, कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत. मी पुन्हा सांगतो आपल्याला. आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला 2-3 दिवसात आमचा शपथविधी आहे 5 तारखेला. त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत.